नमो ग्रुप फाउंडेशनचे नाशिक शहर युवक अध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांची पत्रकार परिषद नाशिक शासकीय निवासस्थानी नुकतीच संपन्न झाली। विधानसभा मतदारसंघ 2024ची निवडणूक नुकतीच पार पडली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीचे सगळेच आमदार निवडून आले। गेल्या अनेक टर्मपासून नाशिक जिल्ह्याला शहरातील आमदार मिळू शकला नाही, त्यामुळे शहरी भागातील विकास हा प्रामुख्याने मागे पडलाय। यावेळेस नाशिक शहरातून 4ही आमदार हे महायुतीचे निवडून आले आणि त्यापैकी प्रामुख्याने शहरातील 3ही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे हे 2 ते 3 टर्म मध्ये निवडून आल्यामुळे नाशिक शहरातील नागरिकांची इच्छा आहे की पालकमंत्री हा नाशिक शहरातीलच असावा, जेणेकरून शहराचा विकास होईल। तसेच 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात शहराच्या विकासासाठी येणारा निधी हा स्थानिक आमदारांमार्फत खर्च होऊन शहराचा विकास होऊ शकतो। शहराला हक्काचा पालकमंत्री मिळावा म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली, अशी प्रतिक्रिया नमो ग्रुप फाउंडेशन नाशिक शहर युवक अध्यक्ष काशीनाथ तुकाराम निमसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मी काशीनाथ तुकाराम निमसे, नाशिक शहर नमो ग्रुप फाउंडेशन युवक अध्यक्ष। माझी एवढीच खंत आहे की आपल्याला नाशिक शहराला हा नाशिकचाच आमदार हा पालकमंत्री म्हणून मिळावा, हीच माझी विनंती आहे। पण नाशिक शहरामध्ये जे काही राजकारण चालू आहे, कारण आपल्याकडं बाहेरचे जे आमदार आहेत त्यांना आपल्याकडं नाशिकमध्ये पालकमंत्रीपद दिलं जातं। ते पालकमंत्रीपद आपल्या नाशिकच्या आमदाराला मिळावं यासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। तर माझ्या हिशोबाने 3 टर्म झाले। सीमाताई आहे, देवानीताई फरांदे आहे, नंतर 2 टर्म आपल्या सर्वस्ताई आयरे आहेत, त्याच्यानंतर आपले राहुल भाऊ टिकले आहेत, त्यांचे 2 टर्म झालेले आहेत। अशा आपल्या स्थानिक आमदार कॅपेबल असताना सुद्धा बाहेरचा व्यक्ती कशासाठी आपल्याला पाहिजे, हा मूळ मुद्दा म्हणजे आपल्या सर्व नाशिककरांची मोठी खंत आहे का आपल्याला नाशिकचाच आमदार हा कुठेतरी पालकमंत्रीपदी त्यांची निवड व्हावी, ही अख्ख्या नाशिक शहराची, नाशिक शहरवासियांची सर्वांची खंत आहे। आणि तीच मागणी मी आपल्या फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, सर्वांना विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर इथं आलेलो आहे। मालेगाव काही आपलं परक नाही आहे, कोणी आपल्याला म्हणजे बाहेरची व्यक्ती काही परकी नाही, परंतु नाशिकच्या लोकांनी, नाशिकच्या जनतेने जे काही आमदार निवडून दिले, एवढे भरभरून मतं मिळवून, आणि ह्या नाशिक लोकांना का डावलं नाशिकच्या आमदारांना, हा मूळ मुद्दा आहे। आमचं काही म्हणणं नाही, उदयगिरी भाऊ पण आहे, दादा भुसे पण आहे, सर्व आहे, परंतु नाशिकचे जे आज मला सांगता उत्तम दादा टिकले, दादांनी आमदारकी पाहिली, खासदारकी केली, सर्व काही एवढा चांगला वारसा असताना सुद्धा राहुल भाऊ टिकले आज राम मंदिराच्या काही म्हणजे हाक मारली तरी आमचा काही विषय नाही, परंतु नाशिकचा माणूस पाहिजे। कारण आजपर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे जो काही आमदार, जो कोणी आपला मंत्री झालेला आहे, हा मंत्री, जे मंत्री आहेत त्यांचा जो निधी असतो शक्यतो त्याचा मतदारसंघ पहिला पाहिला जातो, नंतर बाकीच्या लोकांचा। नाही तर यांना अधिकार, मंत्री जर झाले तर हे अख्ख्या राज्यापुरते मर्यादित असतात, अख्ख्या राज्याचं काम त्यांना करायचं असतं। परंतु तुम्ही आता पाहिले तर त्यांनी फक्त त्यांचा मतदारसंघ पहिले पाहणे, नंतर इतर ठिकाणी विचार करतात। त्याच्यामुळं आमची एवढीच मागणी आहे का आम्हाला नाशिकचाच आमदार हा पालकमंत्रीपदी दिसला पाहिजे। माझं जे आहे, माझा विषय फक्त पालकमंत्रीपद हे नाशिक शहराला मिळावं यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मिळायला पाहिजे अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदेजी साहेब असतील, अजितदादा असतील, त्यांना माझी विनंती का नाशिक शहर हे एवढं चांगलं शहर असताना आज तुम्हाला सांगतो, भारतामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर नाशिक 1 नंबरला आहे।